इगतपुरीतील पंचतारांकित हॉटेलमधील सीबीआय छाप्याचे ठाणे, पालघर, रायगड कनेक्शन. काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने इगतपुरीमधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा अड्डा छापा टाकून उद्ध्वस्त केला होता. त्यावेळी मुंबईतील 5 जणांना अटकही करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये मीरा भाईंदरमधील दोघांचा समावेश असून या दोघांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यात अशाच प्रकारे बनावट कॉल सेंटर चालवले असल्याची धक्कादायक कबुली दिल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांकडून कळते. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पालघर आणि रायगड जिल्ह्यात वरिष्ठ पदांवर काम करणारे दोघे पोलीस अधिकारी प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीबीआयने इगतपुरीमधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर सीबीआयने ही छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये 1,20,00,000 रुपयांची रोकड, 7 आलिशान वाहने, अर्धा किलो सोने, 44 लॅपटॉप आणि 71 मोबाईल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई आणि पालघरमधील 5 जणांना अटक करण्यात आली होती. या बनावट कॉल सेंटरमार्फत केवळ राज्यातील आणि देशातील नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशातील नागरिकांची फसवणूक सुद्धा करण्यात आल्याचे उघड झाले. हे रॅकेट चालवण्यासाठी 60 ऑपरेटर्सची भरती या बनावट कॉल सेंटरमध्ये करण्यात आली होती. सीबीआयच्या हाती या छाप्यामध्ये मोठे घबाड लागले असून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या मीरा भाईंदरमधील 2 आरोपींची सीबीआयने कसून चौकशी केली असता या दोन्ही आरोपींनी यापूर्वी पालघर, रायगड जिल्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उपकृत करत अशाच प्रकारचे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती दिली. विशेष म्हणजे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रायगड व पालघर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाल्यानंतर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट कॉल सेंटर देखील त्यांच्या बदली झालेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्थलांतरित करून तिथेही ते स्वतःच्या संरक्षणात उघडपणे सुरू ठेवल्याची माहितीही संबंधित आरोपींनी सीबीआयकडे दिल्याचे कळते. या बनावट कॉल सेंटर प्रकरणात शेकडो नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून या कॉल सेंटरची प्रति दिवसाची कमाई 2 कोटींची असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयकडे संबंधित अधिकाऱ्यांची कोर्ट मार्शल होणार असल्याचे सांगण्यात आले आणि अशाच एका प्रकरणात मीरा भाईंदरमधील गुन्हे शाखेने बनावट कॉल सेंटरवर धाड घालून मोठी कारवाई केल्याचा देखावा उभा केला. पालघर जिल्ह्यात अशा प्रकारच्या कॉल सेंटरचा जाळ खूप मोठ्या प्रमाणात विणले गेले असल्याची चर्चा होती. या भागात काम करणारा एक वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सुद्धा सामील असल्याचं बोललं जात आहे. मीरा भाईंदरमधील छाप्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून किरकोळ आरोपींना अटक केली आणि मुख्य आरोपींना मात्र या प्रकरणातून मोकाट सोडले, अशी ही धक्कादायक माहिती यातील आरोपींनी सीबीआयला दिली. हे सर्व व्यवहार करणाऱ्या अधिकारी यांचीही नावे आरोपींनी सीबीआयकडे दिली असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. त्यामुळे हे बडे अधिकारी कोण याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सीबीआय पाठवणार पोलीस महासंचालकांना अहवाल. या प्रकरणात गुंतलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची नावे सीबीआय मार्फत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे कारवाईसाठी लवकरच पाठवली जाणार आहेत, असेही सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.